हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षा झोमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा. नागपंचमी हा आपल्या स्त्रियांचा सण आहे. मस्त झोके खेळायला, मेहंदी लावायला, माहेरी जायला सर्वांना आवडतं. आणि मी आली आहे शेतामध्ये माझ्या मैत्रिणीसोबत. आमच्या घराजवळ शेत आहे, शेतामध्ये वारूळ आहे आणि झोके पण मी खूप खेळलेत, दाखवते तुम्हाला. घरी कामं वगैरे आवरले आणि युगाला झोपी लावले आणि घरून इकडे आली आहे. म्हटलं जाऊन यावं आपण. तर तुम्हाला दिसत असेल समोर तिकडे वारूळ आहे. इकडे बाया पूजेला वगैरे येतात. तर आता भेटत नाही बघायला. आम्ही लहान असताना खूप पाहायचो, आम्हाला दिसायचं, पण आता क्वचितच दिसतं आणि ते अनुभवायलाही खूप छान वाटतं. आम्ही चाललो आहेत पाया पडायला वारुळाकडे. ताई बोलवतीये मला. हाय सोनाली. तुम्ही माझ्या मागचं वातावरण बघत असाल. मला हे असं वातावरण खूप आवडतं, शेतात जायला खूप आवडतं. आता या पूजेसाठी आलेल्या तिथे लेडीज आहेत आणि त्या पूजा वगैरे करून जात होत्या. तर मी त्यांना थोडंसं विचारलं, तुम्हाला काय माहिती काय, तर सांगताय. दरवर्षी 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. आणि वारुळ इथंच आहे का मग हे? बरं. ते समजा त्या झाडाखाली असतं, आपण तिथे झोका आता जिथे निघाले तिथे जायचं, इथं निघाले इथे जायचं, तिथं निघाले तिथे जायचं. बरं. 5 राण्याची कथा होती वारुळाची. हा. 5 राण्याची एक जणी समजा ते 5 जणी यायच्या शेतामध्ये माती नेण्यासाठी आल्या होत्या. त्याच्यानंतर त्या उकरत होत्या. त्याच्यानंतर नागोबा निघाला. मग एक मोठी राणी मारत होती. मोठी राणी म्हणते की, छोटी राणी म्हणते मारू नको मोठ्या राणीला. मग ती म्हणते की साईडला होऊ दे, ती काही करत नाही. मग छोटी सांगते की साईडला बसवा, त्या सापाला सांगते तर साईडला थांबते. साईडला थांबल्यानंतर हे यायच्या माती वगैरे घेतात, ते साईडलाच बसून राहतात. ती म्हणते की थांब तू इथंच, मी घरून जाऊन दूध घेऊन येते. असं सांगते. ती घरी जाते पण तिच्या लक्षातच राहत नाही. घरी गेल्यानंतर घरीच काम गयात मग्न होती. मग नंतर तिला आठवत. मग नंतर ती दूध घेऊन तिथे येते. मग सांगते त्या सापाला की म्हणजे भाऊ म्हणून बोलली की माझं चुकलं म्हणे, की मी तुला सांगितलं की इथे थांब, पण मी विसरलो म्हणे यायचं, असं म्हणते. नंतर ते म्हणतो आता मी तुला चावणार म्हणे. ती म्हणते की त्याला पुन्हा लक्षात येतं की तर मला भाऊ म्हटली. ते म्हणतं की मी काही चावत नाही, तू मला भाऊ म्हटला म्हणून. मग ती थांबती, त्याला दूध वगैरे पाजते. मग ती म्हणते की मला काही भाऊ नाहीये, मला माहेरच नाही, असं म्हणते. मग मी आजपासून तुझा भाऊ आहे, असं म्हणते. नंतर ती घरी चालली जाते. घरी गेल्याच्या नंतर मग ती घरी जाते. मग अशी नागपंचमीचा सण येतो. मग सगळेजण माहेरी जातात ना नागपंचमीला. मग सगळ्याजणी 4 जणी राण्या माहेरी जातात. मग तिला माहेरच नसते. ती रडती. रडल्याच्या नंतर मग ती नागोबा तिथे येतो. म्हणतो तू कशाला हे करते, मी तुझा भाऊ आहे म्हणे. मग ती सासू सासऱ्याला सांगते की नाही, मी हिचा दूरचा भाऊ आहे म्हणे, मी हिला न्यायला आलो. मग ती घेऊन जाते. तर समोर गेल्याच्या नंतर असं वेशात येते ते आपल्या माणसाच्या. नंतर मग समोर गेल्याच्या नंतर छान देतो की मी तुझा नागोबा भाऊ आहे, मी तुला नागलोकात घेऊन जातो. नागलोकात नेल्याच्या नंतर त्याची बायको पोरं वगैरे सगळे असतात तिथे. मग त्याला सांगते की ही माझी बहीण आहे म्हणे, मी हिला घेऊन आलेलो आहे म्हणे. मग नंतर तिथे आई वडील वगैरे म्हणतात बरं झालं आणलं म्हणे, आपण तिचं स्वागत करू म्हणे. मग नंतर तिला खायला प्यायला सगळं करतात, असं समजा आपण जसं मुलगी घरी गेल्याच्या नंतर करतात. मग तिला दूध पाजवतात, ते दूध गरम करतात आणि त्या छोट्या मुलाला देतात. ते पण तिची आई पण ही काय म्हणते, मी देते म्हणे त्या पिल्ल्याला. मग ते दूध थोडंसं गरम राहतं म्हणून दुधाचं महत्त्व जे असतं ना आपण नागोबाला देतो ते असतं की ती त्या नागोबाला दूध पाजते. दूध पाजता दूध गरम असतं, तर त्याच्या त्या शेपटीवर दूध सांडतं, तर त्याच्या शेपटी जळतात. मग ते नागोबा, ते छोटे छोटे पिल्ले काय करतात, तिला चावायला जातात. मग ती काय म्हणते की त्याची आई म्हणते की चावू नको, ती याची बहीण आहे ना, तर तुम्ही काय तिला चावू नका. चावू नका म्हणून तेव्हापासून आपल्याला लावलेलं आहे की नागोबाला दूध द्यायचं, बाला लाह्या फुटाने द्यायचे. नंतर भरपूर संपत्ती घेऊन जाते घरी, झाडू सोन्याचा म्हणजे भरपूर देते. नागलोकातला तर सगळं तर सोन्याचाच असतं म्हणून ते सगळं सोबत देते. घरी गेल्याच्या नंतर ते म्हणतात समजा असं की इतकं सोनं का बरं घेऊन आली तू, तुला तर भाऊ नव्हता, तुझा भाऊ का श्रीमंत आहे का. मग असं सगळ्याजणी राहण्या तिला हिनवतात, बोलतात, असं करतात. नंतर ती सांगते की माझा असा भाऊ आहे, आपण ज्यावेळेस हे खंदत होतो, हे करत होतो, त्यावेळेस ते नाग निघाला होता, तू मारत होती पण त्याला मी भाऊ मानलं, त्याच्या मी घरी गेले होते, म्हणून त्याचपासून माझं माहेर झाले. हे आपण ज्यावेळेस नागपंचमीला माहेरी घरी जातो ना, त्याच्याकरता जातो. कसं आपल्याला एवढं माहिती नसतं, पण ते आता कथेत असतं. नाही, खूप छान सांगितली यांनी जी गोष्ट सांगितली आता, खूप छान होती. आणि त्या आता घरी निघाल्या होत्या पूजा करून. आणि आम्ही आलो आहे आता. हे वारूळ आहे, तर म्हणजे मी खूप लहानपणी वगैरे पाहिलेलं आहे, तर मी आत्ता पाहते. आता आपल्याला पहिले सणवार जसे आपण हे साजरे करायचो तसे आता करायला भेटत नाही. आणि आपण म्हणजे खूप फरक पडलेला आहे.
अगोदर सणवार खूप आवडीने साजरे व्हायचे आणि आता लाईफस्टाईलही अशी झाली आहे, एवढा वेळही भेटत नाही कोणाला. आणि जेवढं होईल तेवढं आपण मग घरच्या घरीच नागोबाची पूजा वगैरे, ते पोस्टर वगैरे भेटतात, लाह्या वगैरे आणून घरीच आपण देवघरावरती पूजा करून घेत असतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं पीक छान आलेलं आणि हिरवंगार वातावरण मस्त वाटतं. आणि बघा तुम्ही, मी झोक्याची मज्जा घेतलेली आहे. किती झोका खेळली आहे, खूप झोका खेळली, माझे पाय दुखायला लागले. खूप खेळून घेतलं मी सोबतच्या ज्या ताई होत्या त्यांना म्हणत होते मला झोका द्या, थोडा झोका द्या, कारण मला उंच झोके घ्यायला खूप आवडतात. आम्ही लहानपणी खेळलेलो झोके खूप छान वाटायचं. नागपंचमी म्हटलं की झोके खेळायचं, सकाळपासून झोके खेळायचं, उठल्यापासून छान ड्रेस वगैरे घालायचा नवीन, घरी पुरणपोळी राहायची जेवायला वगैरे. आणि आता झोके खेळायलाच भेटत नाहीत आपल्याला, क्वचितच दिसतात. आणि ते आमचं शेत असल्यामुळे जवळच शेतामध्ये झोके वगैरे बांधलेले आहेत, त्या खूप झोका खेळून घेतला मी. खूप लहान लहान मुलं पण झोका खेळायला आलेली होती, छान वाटत होतं बघून. खूप लहान होती, मला ताईन बोलवलं वाटतं. ही ताईंची मुलगी आहे, किती छान हसते बघा, खेळत होती ती. हा माझा छोटासा व्लॉग आजचा नागपंचमीचा कसा वाटला तुम्हाला, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.